जय काळ सिद्ध। हमारे अंतःकरण में, आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा ह्याच्यासाठी संतांनी फार मोठं कार्य केलेलं आहे। आणि हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे। कलियुगामध्ये संतांना विशेष महत्त्व दिले, प्राधान्य दिलेलं आहे। कळलं? सत्य ते द्वापार ह्या युगापासून जेव्हा आपण कलियुगामध्ये येतो आणि या संतांनी फार महत्त्वाचं कार्य केलेलं आहे। म्हणजे त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे आपल्याला बोध केलेला आहे। आता बघा तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, हे सगळं आपल्याला माहिती आहे, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत। पण आपण त्यांचा एक अभंग फक्त समजून घेऊ। त्यांनी ह्या संसाराचं किती सुंदर चित्रण केलेलं आहे बघा। संसार आपण म्हणतो ना आता, आणि सगळे लोक आपल्या आजूबाजूला आहेत ना, सगळे नातेवाईक जे आहेत ह्यांच्या संदर्भात आपण अनेक वेळा पाहिले। आपण ह्याच्यासाठी श्रीकृष्णाचा गृहकलह पण पाहिलेला आहे, कळलं की नाही? पण आता हा कसा, आणि हा गृहकलह कसा असतो बघा। सगळे नातेवाईक आपल्या अवती पसरलेले असतात ना, त्यांचा पण स्वभाव कसा असतो बघा, कळलं ना? आता इथे आपले तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण पाहूया। जनही सुखाचे दिल्या घेतल्याचे, काय म्हटलंय बघा, अंतकाळीचे नाही कोणी, झाल्याहीन शक्ती नाकी डोळे गळती, आणि सोडून या पळती रांडापोरे, काय शब्द वापरलाय बघा, रांडापोरे सोडून पळतायत। आणि बाईल म्हणे बरं मरता तरी खरं, जे आपण आयुष्याची साथीदार म्हणून पत्नी म्हणतो ना, ती पण अशा वेळेला काय म्हणते बघा, बाईल म्हणे बरं मरता तरी खरं, नासले हे घर थुंकोन या। सगळं घर काय ते एकदम म्हातारपण कसं असतं ना, त्याची कल्पना आपण करू शकतो। घरात एकदा म्हातारा माणूस असेल, कळलं ना? अर्थात आम्ही पाहिलेलं आहे, जेव्हा आमच्या डॉक्टर माई आजी बेडरेस होती, त्यांना 8 महिने बेडवर होत्या, आणि त्यावेळेला त्यांची सेवा करताना काय स्थिती व्हायची हा मी अनुभवलेलं आहे। मीनाताईंनी आणि तेजस्विनीने पण हे अनुभव घेतलेले आहेत। म्हणून काय म्हटलं त्यांनी, बाईल म्हणे बरं मरता तरी खरं, नासले हे घर थुंकोन या, आणि तुका म्हणे माझे नाही येथे कोणी, एका चक्र पाणी वाचून या। तेव्हा काय म्हटलं जातं बघा। आणि अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा जो भगवान जो असतो, हृदयस्थ जो असतो, जो अंतर्यामी विवेक वैराग्य आणि समृद्ध झालेला जो जीव असतो, सगळ्याच असं नाही म्हणत एका चक्र पाणी वाचून माझं कोण नाहीये, जो विवेक वैराग्य हे सगळ्या संसार चक्राच्या गोष्टी पाहून जो सुज्ञ झालेला असतो, विचाराधीन झालेला असतो, तोच म्हणतो की माझं कोणीच नाही। आता वाटलं मला हे सगळे ठीक आहे, आजूबाजूला खूप मित्र आहेत, जन आहेत, नातेवाईक आहेत, हे कुठपर्यंत? जनही सुखाचे आणि दिल्या घेतल्याचे, जोपर्यंत त्यांच्याबरोबर आपलं काहीतरी देणं घेणं हा व्यवहार चाललेला आहे ना, तोपर्यंतच ते तुमच्याशी मित्रताच्या भावनाने राहतात। आणि शेवटी अंतकाळीचं नाही कोणी, शेवटी त्या स्मशानामध्ये ना त्या प्रेताला एकटंच टाकून निघून येतात सगळे। म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, प्रेत जळेपर्यंत पण कोणी थांबत नाहीत। म्हणजे हा आयुष्यभर नुसतं धावला सगळ्या लोकांसाठी, पण आता त्याचं प्रेत एकटंच जळत ठेवलेलं आहे, अशी स्थिती होते, कळलं की नाही? आणि अंतकाळीचं कोणीच नाही आहे, आणि झाल्याहीन शक्ती, आता शरीरामध्ये त्राण नाही, सगळे स्नायू कमकुवत झालेले आहेत, झाल्याहीन शक्ती नाकी डोळे गळती, बघा नाकातून यायला लागतं, पाणी यायला लागतं, डोळ्यातून हे करायला लागतं, व्हायला लागतं। आणि मग अशा वेळेला तुकाराम महाराज शब्द काय वापरतात बघा, सोडून या पळती रांडापोरे, कोणी जवळ पण फिरकत नाही, मुलं फिरकत नाहीत, नातेवाईक फिरकत नाहीत, बायको पण जवळ फिरकत नाही। आणि शेवटी बायको तर असं म्हणायला लागते, काय एकदा गेले तर बरं होईल, काय सगळं करून दमले मी, काय किती करायचं, म्हणजे गेले तर बरं होईल असं म्हणण्याची वेळ येते। बाईल म्हणे भरता तरी खरं, आणि सगळं घर जसं तिकडून थुंकून, काय त्यांना मग अशा वेळेला सोडून जाता येत नाही ना कुठे, म्हणून मग त्यांच्यासाठी काहीतरी पॉटबीट ठेवावं लागतं। म्हणून म्हटलंय की नासले घर थुंकोन या, आणि तुका म्हणे मग शेवटी तुकाराम महाराज म्हणतायत की अशा वेळेला माझं कोण, एकमेव चक्रपाणी। मग आता मी असं म्हणेन, ही अशी शेवटली वेळ येण्यापेक्षा
आपण जर ज्ञानदृष्टीने जर वागायला सुरुवात केलं, बघा आपण षड्विकार पाहिले, अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्ष्यते आणि विनश्यती. जो आहे म्हणून जन्माला आला, म्हणून आहे अस्ति म्हणून जन्माला आला, मग वाढायला लागला, नंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला लागला, विपरिणमते, नंतर अपक्ष्यते, क्षीण व्हायला लागला, आणि नंतर मग विनश्यती. मग आता ही विनश्यतीची वाट बघण्यापेक्षा, एक्सपायरी डेट आहे ना ती, विनश्यती म्हणजे एक्सपायरी डेट, त्यावेळेला तो संपणार, मरणार. पण आपण ज्ञानदृष्टीने अगोदरच मरून घ्या ना, म्हणजे मी शरीर नाही, मी आत्मा आहे, ही शुद्ध ज्ञानदृष्टी आणा. आणि ही जेव्हा ज्ञानदृष्टी येते ना, त्यामुळे शरीराचं काहीही झालं ना तरी आपल्याला काहीच त्याचं वाटत नाहीये. एक्सपायरी डेटपर्यंत वाटच बघायची नाहीये. ज्ञानदृष्टीने अगोदरच ह्या आत म्हणजे आपण देहभाव जो आहे, देवभाव संपूनच टाकायचा. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, या निश्चयाने राहायला शिकायचं. नाहीतर हे म्हणजे हे तुकाराम महाराजांनी हे वर्णन मी अनेक प्रवचनातून हे सांगितलेलं आहे. काही वस्तुस्थिती आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे वगैरे जे कार्य करायला लागलेत ना, कारण अलीकडे मुलं बघा, मुलं आईबाबांना विचारतच नाही आहेत. आणि आता तो एक परदेशी जाण्याचा म्हणजे उच्चभ्रू लोकांचा जो आहे ना, पद्धत आहे ना, मुलं परदेशात गेली ना ती येत पण नाही, अशी स्थिती होते. म्हणजे इथून काय झालं, हे इथून जीवनाचं एक सत्य स्थितीचं दिग्दर्शन केलंय तुकाराम महाराजांनी. आणि मग शेवटी लक्षात येतं, माझं एकमेव परमेश्वर परमात्मा आहे, जो माझ्यामध्ये मौजूद आहे, तोच माझा आहे. जसं द्रौपदीला वाटलं सगळे नातेवाईक एकही धावला नाही, तेव्हा तिने अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता, अनन्य भावाने भगवंताचा धावा केला. आणि त्यावेळेला भगवंत तिथे अंबर अवतार होऊन प्रगट झालेला आहे. हे आपल्याला ज्ञान व्हायलाच पाहिजे. ही जीवनाची वस्तुस्थिती आहे, सत्यस्थिती आहे. जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध.